ठाणे जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मसा यात्रेनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। या कृषी महोत्सवाचे उद्घाटन माननीय आमदार श्री किसनजी कथोरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी कृषी विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी, ठाणे जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कृषी महोत्सवाच्या प्रदर्शन, विक्री व चर्चा सत्रामध्ये ठाणे जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या, महिला शेतकरी गट, महिला बचत गट, अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतील लाभार्थी तसेच राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन व डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या गटांनी सक्रिय सहभाग घेतला। कृषी महोत्सवात श्री अन्न अर्थात मिलेट्स पासून तयार केलेले विविध पौष्टिक पाकपदार्थ तसेच नाविन्यपूर्ण व मूल्यवर्धित शेतमालाचे आकर्षक प्रदर्शन भरवण्यात आले। शेतकऱ्यांनी पिकवलेली फळे, भाज्या, तांदूळ, वरई, नाचणी, कडधान्य, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ तसेच सेंद्रिय शेतीतून उत्पादित केलेला जैविक निविष्ठा व इतर शेतमाल मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले होते। या कृषी महोत्सवात शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी तसेच अंबरनाथ तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला। शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे, मूल्यवर्धनाला चालना देणे व शेतीला उद्योगाचे स्वरूप देणे या उद्देशाने आयोजित केलेला हा कृषी महोत्सव शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी ठरला, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले। या महोत्सवामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल थेट ग्राहकापर्यंत विक्री करण्याची संधी मिळाली। त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्यास मदत झाली। तसेच आधुनिक शेती तंत्रज्ञान, नैसर्गिक शेती, अन्न प्रक्रिया उद्योग, बाजारपेठेच्या संधी आणि शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी मिळाली। अन्न प्रक्रिया व्यवसायासाठी आवश्यक असलेली आधुनिक मशिनरी, शेती अवजारे आणि कृषी यांत्रिकीकरणाचे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरले। यामुळे शेतीतील उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढवण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण झाली। शेतकऱ्यांच्या मालाला मार्केटमध्ये जागा मिळावी, एक चांगली भूमिका घेऊन हे कृषी प्रदर्शन मसा यात्रेमध्ये आयोजित केले। या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले आमचे सहकारी प्रमोदजी इंदिरा,
श्री सुभाषदादा पवार, अरुणजी पाटील, उल्हासभाऊ बांगर, कृषीचे सर्व आमचे प्रमुख अधिकारी, आपण सर्व शेतकरी बांधव, जमलेल्या सर्व मासा यात्रेमध्ये आलेले नागरिक बंधू भगिनी आणि माझ्या पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे मार्केट मिळत नसतंय, ही जी शेतकऱ्यांची एक अडचण असते, यासाठी अशा प्रकारची प्रदर्शनं केल्याशिवाय आपल्याला मार्केटमध्ये माहिती मिळणार नाही. आता मी पापडवाल्या एका भगिनीला विचारलं, 1.5 क्विंटलच्या आसपास पापड तिचे संपले. म्हणजे या प्रदर्शनाचा सगळ्या ठिकाणचा माल हा प्रत्येकाला घ्यावासा वाटतो. चांगल्या प्रतीचा माल आपल्या मुरबाड तालुक्यात, शहापूर तालुक्यात किंवा जिल्ह्यामध्ये तयार होतोय. खास करून महिलांसाठी, बचत गटाच्या महिलांसाठी 20 कोटीचा माल काल मंजूर केला. कालच GR निघालाय. आणि एक सगळ्यात मोठं काम, बचत गटाच्या जेवढ्या तुमच्या भगिनी असतील त्यांनी तयार केलेला असला माल जो आहे, त्या ठिकाणी त्यांना एक चांगल्या प्रकारचं मेन मार्केटमध्ये आपण त्यांना जागा दिलेली आहे आणि त्या ठिकाणी त्याचं काम सुरू होतंय. मी मनापासून कृषी विभागाला धन्यवाद देईन की चांगल्या प्रकारचं नियोजन केलंय. निश्चितपणे चांगलं काम होतंय आणि त्यामध्ये शेतकरी खुश होतोय, हे आमच्या दृष्टीने सगळ्यात समाधानाची बाब आहे. मनापासून सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. मुरबाड, शहापूर किंवा आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचा भाजीपाला असेल, वेगवेगळ्या प्रकारची बियाणं असतील, एक चांगला माल तयार होतो आणि त्या मालाला एक चांगल्या प्रकारचं प्रदर्शनाच्या रूपाने दिशा देण्याचा प्रयत्न कृषी विभागाने केलाय. मनापासून कृषी विभागाचं मी अभिनंदन करतो. विशेषतः शेतकऱ्यांना एकच सांगेल की 7/12 वाचवा. नशिबाला एकतरी 7/12 हवा. विकण्याचं प्रमाण बंद करा. सगळ्यांनी शेतीच्या कडे निश्चितपणे लक्ष केंद्रित केलं तर मला वाटतंय शेतकरीच काही दिवसामध्ये श्रीमंत राहणार आहे आणि शेतकऱ्यांना दिशा मिळेल. राज्याच्या खूप योजना आहेत. मला आता एका दशेच्या शेतकऱ्याला 12.5 लाखाचं अनुदान मिळालं. त्यांनी सांगितलं, त्याला विचारलं मी, तर त्यांनी सांगितलं मला 12.5 लाख रुपये मिळाले. जर 12.5 लाख रुपयाचं अनुदान मिळत असेल तर त्यांनी त्या पद्धतीने त्याचं काम पण केलं. म्हणून शेतकऱ्याने तो लाभ घेतला पाहिजे आणि शेतीवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. या प्रदर्शनाच्या रूपाने सगळ्या शेतकऱ्यांना, म्हणजे ही यात्रा 200 वर्षापूर्वीचा इतिहास, ही शेतकऱ्यांची यात्रा आहे. सर्वसामान्य लोक इथे येतात आणि प्रदर्शनामध्ये भाग घेतात आणि त्याचा चांगला या प्रदर्शनाचा झालाय. मनापासून कृषी विभागाच्या विविध योजनांचा महा-DBT अंतर्गत लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. नाचणी पीक व्यवस्थापन व प्रक्रिया उत्पादन पुस्तिकेचे तसेच नाचणी पीक उत्पादनाच्या घडी पत्रिकेचे अनावरण यावेळी करण्यात आले.